मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान तर वाटत असेल, पण हळहळ सुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते। साहजिकच आहे, आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे। पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही, नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला, हा माणूस एक कल्पक आहे। म्हणजे साधा शिवसैनिक असल्यापासून मी त्यांच्याकडे बघतो आहे, काही ना काहीतरी करत असतात आणि अभिनव पद। आणि मला आज आठवण येते ती शिवसेना प्रमुखांची, कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यात एक गोष्ट मुद्दामून सांगितली की उद्धव, मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं असतंच, पण विरोधी पक्षनेता हे पद तेवढ्याच तोलामोलाचं किंवा काकणभर जास्त जबाबदारीचं असतं। आणि विरोधी पक्षनेता हा आक्रमक असला पाहिजे, पण आक्रस्ताळा असता कामा नये। आपल्याकडे अनेकदा ती जी एक सीमारेषा असते आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा ही पुसली जाते आणि आपण जे काय करतोय त्याला आपण आक्रमकपणा म्हणतो, जो प्रत्यक्षात आक्रस्ताळपणा असतो। या सभागृहामध्ये अनेकदा उल्लेख केला की खूप विचारवंत व्यक्ती ज्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे आणि त्या परंपरेमध्ये अंबादास तुम्ही सुद्धा, म्हणजे तुम्हाला आपल्या लोकांनी आठवण करून द्यावी लागत नाही की मी पण होतो। तुमचं नाव हे विरोधी पक्षनेता म्हणून कधी कोणाला विचारलं तरी ते पटकन सांगतील की अंबादास दानवे सुद्धा या सभागृहाचे एक उत्तम यशस्वी सभागृह किंवा विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत।